तुम्हाला सुद्धा अशी चटपटीत गावरान दोडक्याची भाजी खायची आहे का? मग ही रेसिपी तुमच्यासाठी. तर सगळ्यात आधी ही भाजी बनवण्यासाठी मी दोडके व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सोलून घ्यायच्यात, त्याच्या शिरा काढून घ्यायच्यात आणि त्याची सालं जी निघतात तेही ठेवायचे. त्याची चटणी बनवली जाते, तीही खूप कमाल लागते. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ह्याला व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे, कापून घ्यायचं आहे. तर हे दोडके व्यवस्थित एकसारखे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला. मी व्हिडिओमध्ये दाखवते तशी साईज असली पाहिजे त्याची. तर मी सगळे दोडके व्यवस्थित चिरून घेतलेत. आता फोडणीची तयारी करते. तर सगळ्यात आधी मी एका गॅसवरती कढईत व्यवस्थित तेल तापवून घेते. तेल चांगलं तापलं की मग मी त्यात ॲड करणार आहे मोहरी. मोहरी चांगली तडतडली की मग मी त्यात ॲड करणार आहे जिरं. जिरंही व्यवस्थित फुललं की मग त्यात ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा आणि ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. चांगला गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे आपल्या कांद्याला. तर इथे बघा कांदा चांगला शिजला गेला. आता मी त्यात ॲड करणार आहे हरभऱ्याची डाळ. तर ही डाळ मी अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवलेली आणि मग मी यात ॲड केली आहे आणि मग काय गॅसची फ्लेम स्लो करून ह्याला झाकून छान वाफ काढून घ्यायची. तर वाफा काढूनच ही डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आपल्याला. मग मी यात ॲड करते एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला. त्यासोबत मी थोडंसं पाणी ॲड करते आणि मग मी यात ॲड करणार आहे हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर आणि गरम मसाला आणि याला पुन्हा चांगलं शिजवून घेते, परतून घेते आणि पुन्हा एक पाण्याचा हबका मारून यामध्ये मी ॲड करते आहे घरातलं काळं तिखट आणि याला छान वाफ काढून घ्यायची. इथं बघा आपली डाळ व्यवस्थित शिजली गेली. आता मी यात ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेला दोडका. दोडकाही ॲड करून याला पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मग याला झाकून एक वाफ काढून घ्यायची आणि मग मी यात ॲड करणार आहे चवीनुसार मीठ आणि सगळ्यात शेवटी यात मी ॲड करणार आहे भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि मग झाली रेडी आपली गावरान दोडक्याची भाजी. तर अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.